मस्तरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय नेत्री वाहे तोय संगतसे ब्रह्मदेवाकडे गेलेले पृथ्वीने आपल्या व्यथा मांडल्या म्हणे देवा हा अत्याचार माजला ब्राह्मणांची घरं उद्ध्वस्त व्हायला लागली गायींची हत्या व्हायला लागली यज्ञ मोडले मंदिरांचे कळस ढासळले गेले काहीतरी करा आणि मग मात्र ब्रह्मदेवानं प्रांजल मनाने सांगावं म्हणे पृथ्वी मातेकडे आहे मग आपण काय करू पृथ्वी माते म्हटले माझा तिथं वशिला नाही ना मी तिथं जाऊ शकत नाही आपल्याला आमदाराची भेट घ्यायची असेल खासदारांची भेट घ्यायची असेल मंत्र्याची भेट घ्यायची असेल तर कुणाला तरी आपण डायरेक्ट जाऊ शकत नाही मग तिथं मध्यस्थी जे असतात ना मध्यस्थी काय त्यांना म्हणतात तुम्हीच म्हणा ते विठ्ठल मग त्यांची संगत करावी लागते आणि मग त्यांच्या वतीनं मंत्र्याची संगत आपल्याला घडते हो मग तसं पृथ्वी मातेने सांगितलं मी मृत्यू लोकात आलेली आहे हो मला एवढा तिथपर्यंत जाऊ शकत नाही मग काय करा तुम्ही थोडं चला ना माझ्या बरोबर ब्रह्मदेवाने सांगितलं म्हणे काय हरकत नाही मग ब्रह्मदेवाने इंद्राला पत्र पाठवला आणखीन देवाला एक मिस कॉल केला त्याला एक फोन लावला ह्याला एक फोन लावला सगळ्या देवाला फोन लावले मिस कॉल पाठवले तो एक असा सगळा व्हॉट्सअपवर ते बनवतात गणेश महाराज काय म्हणतात त्याला असा ग्रुप बनवतात असा बापूलाही चांगले बोलायचे ह्याच्यावर बघितलं की बापून आमच्या ग्रुप बनवायचा त्या ग्रुपवरती सगळ्या देवांचा ग्रुप बनवला होता त्या देवाच्या ग्रुपवरती मिस कॉल केला मेसेज पाठवला उद्या बरोबर 12 वाजता आपल्याला भगवान विष्णूकडे जायचं आहे मोर्चा घेऊन मग सगळे पृथ्वीवरचे देव असतील स्वर्गातले देव असतील वैकुंठातले देव असतील सगळे देव गोळा झाले आणि मग मोर्चा काढला आणि भगवान विष्णूकडे गेले आणि भगवान विष्णूच्या महाद्वारावरती असा मोर्चा उभा केला आणि मग त्या भगवान विष्णू तिथून गाराने घातले म्हणे हे तुझ्या राज्यामध्ये काय चाललं म्हणे आता मला सहन होत नाही याचा काहीतरी निवाडा करा भगवान विष्णूने सांगितलं म्हणे काळजी करू नका आता द्वापार युग चालू होतोय आणि द्वापार युगामध्ये मी वसुदेवाच्या देवकीच्या पोटी जन्माला येईन आणि तुमचा उद्धार करेन सगळ्यांचा उद्धार करेन एवढं बोलल्याबरोबर सगळ्या देवी देवतांना दिलासा दिल्यासारखा झाला सगळी देवी देवता जी मोर्चा घेऊन गेली होती ते आपले आमदार मंत्री पण सांगता आपण जातो काही कामं घेऊन नाही का हा आमचा रस्ता झाला पाहिजे हे आमचं काम झालं पाहिजे मग ते सांगतात करू ना करू होईल काय दिलं तुम्हाला आश्वासन दिलं एक दिलासा दिला नाही का पण आम्हाला थोडासा होईल तर होईल पण काय वाटला चला गेल्यासारखा आपल्याला आमदारांनी करू म्हणले आता करतील कधी तो नंतरची गोष्ट पण म्हणले पण देवाचं मात्र तसं नाही देव बोलतो तसा करतो मग म्हणले मी द्वापार युगामध्ये अवतार कार्याला येईल आणि तुमच्या जीवाचा उद्धार करेल त्यांना दिलासा दिल्यासारखा सगळे देवी देवता गेले ते सगळे आपापल्या निजस्थानाला निघून गेले बघता बघता द्वापार युग चालू झाला आणि त्या ठिकाणी वसुदेवाचा आणि देवकीचा जन्म झाला बघता बघता वसुदेव देवकीचा लग्न झाला लग्न ज्या वेळेला लग्न पुरा झाला आणि मग मात्र लग्नाच्या नंतर गावा राजवाड्यातना देवकी वसुदेवाची कंसाची बहीण आणि त्या कंसाच्या बहिणीचं लग्न या वसुदेवाबरोबर झाला बघता 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 संध्याकाळ झाली आणि वरात राजवाड्याच्या बाहेर पडली राजवाड्याच्या बाहेर जशी वरात पडली तसं तिथं एक आकाशवाणी तयार झाली आणि त्या आकाशवाणीने सांगितलं दृष्टा कंस हडबडला आकाशवाणीने सांगितलं म्हणे दृष्टा तू ज्या बहिणीचं रथ हाकतोय का तिच्या पोटी 8वा पुत्र जन्माला येईल आणि तो तुझा वध करेल
एवढं म्हणल्याबरोबर कंसाची तळपायाची आग मस्तकात घेतली. कंसानं ताड करून उडी रथाच्या बाहेर टाकली आणि त्या देवकीचे असे केस हातात धरले आणि खाली ओढली. उग्रसेन राजाने त्याला विनवणी केली, म्हणे अरे नालायका, तुझी बहीण आहे ना, काय अपराध केला तिने? म्हणे तिच्या पोटी 8वा पुत्र जन्माला येणार आहे, तो माझा वध करणार आहे. मग तर म्हणे मग हिलाच जर मारली तर तिला पोरं होण्याचा विषय राहत नाही, नाही का, राहणार नाही. आणि म्हणून हिला, आणि मग मात्र वसुदेवाने विनवणी करावी, म्हणे अरे तू येडायस की खुळायस, म्हणे एक स्त्री मारली तर 100 ब्राह्मण मारल्याचा पातक डोक्यावरती लागतं, तिला जीवदान दे. म्हणे का जीवदान देव? तिच्या पोटी 8वा पुत्र जन्माला येणार आहे, तो माझा वध करणार आहे, आणि तो जर माझा वध करणार असेल तर तिला जिवंत का बरं ठेवू? आणि मग वसुदेवाने सांगावं, म्हणे ठीक आहे, काय हातात त्याच्यामध्ये आपण काहीतरी तडजोड करू. आम्हाला जी काही मुलं होतील ती आम्ही मुलं सगळे तुझ्या स्वाधीन करू. ठरलं. पण म्हणे याच्यावर विश्वास कोण ठेवणार? 500चा बॉन्ड लागल. मानगावला जाऊन एक बॉन्ड पेपर आणायला लागेल, त्याच्यावरती लिहून द्या तर आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवू, नाही का? हो. तसं कंसाने सांगितलं, म्हणे तुमच्यावरती विश्वास कसं काय ठेवायचा? तर म्हणे तुम्ही जसं सांगाल तसं. म्हणे ठीक आहे, मग तुम्हाला माझ्या बंदीखान्यात बंद राहावं लागेल, काय हरकत नाही, मान्य केलं. वसुदेवाला आणि देवकीला ताबडतोब बेड्या हातापायात घातल्या, मथुरेच्या बंदीखान्यामध्ये बंद करून ठेवलं. बघता बघता महिना 2 महिने झाले, 3 महिने गेले आणि देवकी गर्भधार राहिली. 9 महिने झाले आणि देवकीला एक गोंडस असं बाळ जन्माला आला. वेळ संपली आपली, पटपट सरकते पुढं. गोंडस बाळ आला आणि त्या वसुदेवाने देवकीनं विचार केला, म्हणे अरे गोंडस बाळ आमच्या पोटी जन्माला आलास खरा, पण तुझा काळ इथं येऊन टपलेला आहे. हो. देवकीच्या हातातनं ते बाळ वसुदेवाने घेतले, म्हणे त्याला जास्ती बघू नको, तुझ्यावरती माया मोह होईल आणि त्या माया मोहामध्ये अडकशील आणि कुठंतरी गुरफटून राहशील, म्हणून तो माझ्याकडे दे, ती कंसाची अमानत आहे. हो. लगेच ताबडतोब ते बाळ हातात हिसकून देवकीचं घेतलं. वसुदेवाने कंसाकडे नेलं. कंसाने त्या कंसाच्या हातामध्ये तो बाळ दिला. भावजी नाही, काय म्हणले तुम्ही काल? दाजी. दाजी, दाजीच ना? बरोबर आहे, दाजी. आमच्याकडे भावजी. असं काही का असं ना, असं खाल्लं तरी पोटच भरतंय, तसं खाल्लं तरी दाजी. हे घ्या बाळ. कंसाने ते हातात घेतलं. दगडीसारखा कालीस त्या कंसाचा हातात घेतलं, त्या पोराला नेहाळलं. पोरग एवढं गोंडस होतं की ती दगडीसारखा काळीज असला तरी त्याला पाजर फुटल असं ते पोरग गोंडस होतं. हो. आणि त्या पोराला असं हातात घेतलं आणि दगडासारखा कालीज असणारा कंस, त्या कंसाला माया फुटली, माया उत्पन्न झाली. एवढं पोर तेजस्वी होतं. हो. आणि कंसाने सांगितलं, म्हणे हा तुमचा बाळ तुम्हाला परत घेऊन जा, मला 8वा मुलगा होईल का तो तुम्ही मला आणून द्या. कंसाने थोडा, वसुदेवाने थोडा विचार केला, या दगडीला पाजर कसा काय फुटला? ही दगड नाही, ती जातीची दगडच आहे, हिला पाजर फुटला कसा? हो. मनामध्ये विचार केला. ते बाळ असं हातात घेतलं आणि तेवढ्या दरम्यामध्ये ही चांगली गोष्ट घडलेली नारदाला खपत नाही. काही 2 भावांचा चांगला चालत असत, तिथं जर 2 भावांना जे ताडातोड करत त्याचं नाव काय? तेव्हा एक नारद होता, आता लय नारद आहेत गावात नारद. विठ्ठल विठ्ठल हो. तेव्हा एकच नारद होता, पण आता गावागावात घराघरात वाडीत नारद बसला. हो. आता त्या नारदाला खपलं नाही, त्या नारदाने लगेच तिथं हजेरी लावली. नारायण
हो. आणि नारदाने सांगितलं म्हणे कंसराजे ते बाळ म्हणे वसुदेवाचं तुम्ही परत दिलं म्हणे हो. का बरं म्हणे 8वा पुत्र जो जन्माला येणार आहे तो 8वा पुत्र माझा वध करणार आहे. मग ह्या पहिल्या पोराला मी का मारू आणि त्याचे पाप मी का माझ्या माथी घेऊ बरं. म्हणून त्याला ते परत देऊन टाकलं. म्हणे तुम्ही येडे आहे का काय. म्हणे तिला 8 पोरं झाली. आता 8 पोरं झाल्याच्या नंतर तो देव आहे तो इकडून मोजेल का तिकडून मोजेल, वरती मोजेल कसा खालती मोजेल, त्याचा काय नियम. 8 पोरं उभी करील ह्या 8 पोरांना जर इकडून मोजले तर ह्याचा कितवा नंबर 8वा आणि इकडून जर मोजले तर ह्याचा नंबर 8वा. मग तो काय करील ते काय तो काही करू शकतो. रावणाच्या डोळ्यावरचे झापड उडाली. तार 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 बंदीखान्यात गेला. तो पोरगा हातात आणला, ओढून आणला आणि त्या 2 पाय असे हातात धरून गोपणीसारखा गर 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 फिरवून दगडीवरती आपटला. हो काय त्या माऊलीचा त्या व्यापार युगाचा जर थोडीशी कल्पना करा काय अवस्था झाली असेल देवकीची आणि वसुदेवाची. अशी 6 पोरं या हरामखोर कंसानं दगडीवर आपटू आपटू मारले. 7वा गर्भ बलराम दादाचा. हो बघता 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 भगवान कृष्णाने जन्म घेतला. भगवान कृष्णाला वसुदेवाने टोपलीत भरलं, गोकुळामध्ये आणलं. कसं आणलं काय आणलं ते तुम्हाला सगळ्यांना आख्यान माहितीये. माझी वेळ सरकते म्हणून आपण पटपट पटपट जाऊन तुम्हाला आता मी किती गोड कथा सांगितलं तरी ती आता रुचणार नाही. कारण मला माहितीये नाचू 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 पण नाचण्याला पण काही स्टॅमिना आहे. हे शरीर आहे, हे नाचकं आहे, कुसकं आहे, आनंद वाटतंय बरोबर आहे पण हे सगळं सांभाळलं पाहिजे. महाराज मंडळी लक्षात ठेवा. नाचायचं पाहिजे पण हे सांभाळून हे जर व्यवस्थित झाले तर उद्याही नाचता येईल. नाचणं गरजेचं आहे पण शरीर सांभाळून सगळ्या गोष्टी करायच्या. परमार्थ करायचं, सगळं काय करायचं पण शरीर संपत्ती सगळ्यात महत्वाची आहे. ही जर धड धाकट असेल तर व्यवस्थितरित्या तुमचं सगळं परमार्थही होईल, संसारही होईल, सगळं काय करता येईल. हे चांगलं असेल पण हे जर डगमगायला लागलं तर काय करा, डोंबलं परमार्थ होईल. कशाचं परमार्थ होईल. लोक म्हणतात मी म्हातारा झाल्यावर परमार्थ करेन. डोळ्यानं दिसत नाही, कानानं ऐकत नाही, लोकांमध्ये येतं दिंड्या कशाला मारायला तिकडे चाललाय दिंडीला. आता जेव्हा महाराज म्हणतो चला दिंडीला चला दिंडीला चला वारीला तेव्हा नाही माझी घरी म्हैस आहे, माझ्या घोशी आहेत, माझा नात आहे, माझा आमका आहे, माझा तमका आहे. एक जण गेल्या वर्षी म्हणलं गणेश महाराज म्हणले चला वारीला. आता पोरगा झापती म्हणले पोराचं लग्न झाल्यावर येऊ. आता म्हणते नातू झाल्यावर येईल. नातू झाला आता म्हणते त्या नातवाला कोण घेईल. तो नातू माझ्याशिवाय राहत नाही. आता हे मिळाल्यावर मोठं मोठं व्हायला लागलं. 5 वर्षाचे भगवान कृष्ण झाले आणि भगवान कृष्ण खेळता 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 अशी ती बघा ती 2 खेळतायत ना अशी भगवान कृष्णाला दिसले टालके 2. भगवान कृष्ण त्यांच्या त्या टोलीत गेला आणि सगळी अशी टोली गावातली जमा केली. 10-12 पोरांची अशी टोली गोळा केली. त्यांची नावं होती पेंद्या, सुदाम्या, वाकड्या, काना, तिरका. देवाचे मित्र चांगले, एक पण चांगला, एक होता लंगडा, एक होता काना, एक होता भैरा. अशी सगळी देवाची मित्रमंडळी होती आणि त्या टोळीला घेऊन खेळ मांडलं गावात असं गलीत. आता गलीमध्ये त्याने आता पोरांचाच खेळ, ती पोर असती गवळणीच्या घरात, 3ऱ्या दिवशी 3ऱ्या गवळणीच्या घरात असं करता 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 थोडीशी चावल लागली गवळणीना. म्हणजे हे 2ऱ्या-3ऱ्याचं काम नाही. ते अमक्याचं पोर तसं नाही, ते तमक्याचं पोर तसं नाही, ते तमक्याचं पोर तसं नाही. चावल गावात लागते नाही का. काही जरी किती काय केलं तरी चावल गावात लागतेच नाही का. आणि मग अशी ती चावल गावामध्ये झाली. चावल लागल्याबरोबर म्हणे हा आयरा गायरा कोण नाही, हा नंदाचाच कार्टा. याच्याशिवाय दुसरा कोण काम करणार नाही. हो दुसरं कोण काम करणार नाही, हे त्याचंच काम आहे. म्हणे असं चला मग त्याच्याकडे बघू. तशी एक टोली दिवसभर गावात खेळायची आणि संध्याकाळी 12 वाजले की चोरी करायला जायची. आणि मग दिवस खेळता खेळता त्याची टोली अशी रस्त्याने जात होती. ह्या सगळ्या चवाट्या बसल्या होत्या. म्हणे ए नंदाच्या पोरा इकडे ये, इकडे ये.
त्या आमच्याच्या घरामध्ये चोरी कोणी केली? आम्ही नाही. ते असतील कोण? खालच्याची पोरं नाही का? पण ह्यांना परिपूर्ण विश्वास होता की बाकीच्यांचा कोणाचा काम नाही, ते तुझंच काम आहे. आणि तू जर करत असशील ना, तू ह्याच्या सगळे डोलं बंद करा. सगळ्याही डोलं बंद करा. करा ना डोलं बंद. तुम्ही नाही, सगळ्यांनी डोलं बंद करा. भगवान कृष्णाने सांगितलं त्या टोळीला. हो, आणि सगळ्यांनी डोलं बंद केलं. हा बोचका त्या झरोक्यात आत. आणि भगवान कृष्णाने डोळे उघडा. फक्त आतमध्ये कसं रे आलो ते मला आता विचार नको. खाऊन घ्या. आणि ते सगळं खाल्लं. म्हणे खाल्लं, पोट भरलं. म्हणे भरलं. आता ही शिक्की फोडून टाका. हो, सगळी शिक्की फोडली. म्हणे आता हे तर बोंब मार. आता गप जायचा का नाही निघून? नाही. पण ते बोंब मारले. बोंब मारली आणि या गवळण जाग्या झाल्या. मग आपण 5 किलोचा टाला म्हणून इथे दारात बसल्या. कृष्ण आत शिरला. आणि तो कुठून शिरला? म्हणून टाल्याचा कुलूप उघडणार तेवढ्यात हे म्हणले, सगळ्यांनी सांगितलं. म्हणे अरे बाबा, टाला उघडता गवळणी आतमध्ये येतील, आता आपल्याला मारतील. मग आता काय करायचं? म्हणे जसं आणलं तसं बाहेर काढ. म्हणे काय काळजी करू नका, तुम्ही सगळ्यांनी डोलं बंद करा. सगळ्यांनी डोलं बंद केलं. फटाफट त्या झरोक्यातनं सगळे बाहेर निघून गेले. पण तो पेंद्या होता ना, तो जर हरामी होता. त्या पेंद्याने काय केलं जाधव बाबा? म्हणे मागाशी सांगितलं हे डोलं बंद करा. मागाशी म्हणलं डोलं बंद करा, आणि आता पण म्हणतोय डोलं बंद करा. काय भानगड आहे बरं? याने काय केलं? असा एक कानाडोला असा उघडा ठेवला. आता एक डोला बंद केला होता म्हणून अर्धा बाहेर निघाला, आणि अर्धा आत राहिला. तेवढ्यात ती गवलन आत आली. त्या गवलनीने पाय धरलं आणि बदडवला. आता तिकडं ती टोळी खेचते आणि इकडं ही गवलन खेचते. ह्याचा झाला झेंजोला पालना. हो, आणि मग त्याला म्हणते अरे देवा वाचव. कृष्णाने सांगितलं मग आता विठ्ठल. आणि मग शेवटी दीनदयाल आहे, जगाचा मालक आहे, करता करविता तो आहे. आणि तो त्यांचा सदस्य होता ना. मग देवाने सांगितलं म्हणे तू ऐकलंच नाही म्हणून ही तुझी परिस्थिती आहे. म्हणून गुरुची आज्ञेचं पालन करावं, देवाच्या आज्ञेचं पालन करावं, आई वडिलांच्या आज्ञेचं पालन करावं. या 3 आज्ञांचं जर पालन केलं ना, तर आपल्याला कोणत्याच प्रकारची अडचण भासत नाही. गुरुच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. गुरुच्या वचनाचं पालन जर नाही केलं तर कुठंतरी भरकटल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा. उगाच आपला इकडं तिकडं भरकटत राहू नका. याची माल काढ, त्याची घाल, त्याची माल काढ, त्याची घाल, त्याची माल काढ, त्याची घाल. त्याच्याने आपल्या जीवनाचा वाटोला होईल. गुरुला काही फरक पडत नाही. गुरुला काही सोयार नाही, सुतक नाही. विठ्ठल लक्षात ठेवा. आणि म्हणून त्या पेंद्याला सांगितलं म्हणे तू ऐकलंच नाही म्हणून तुझ्यावरती अशी परिस्थिती आहे. लक्षात ठेवा. आणि मग देवाला सांगितलं डोळा बंद कर. जो एक डोळा उघडा ठेवलायस का, तो डोळा बंद कर. पेंद्या डोळा बंद केला, आपोआप बाहेर निघाला. हो, असा करता करता अनेक प्रकारच्या खोड्या भगवान कृष्णाने केल्या. आता किती खोड्या सांगितल्या तरी तुम्हाला दरवर्षी मला ते ऐकायच्या. अर्ध्या राहिल्या पुढच्या वर्षाला ठेवू. लक्षात ठेवा. आणि म्हणून अशा अनेक प्रकारच्या भगवान कृष्णाने खोड्या केल्या. खोड्या करता 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 गवळणी पण कंटाळल्या. हो, आणि मग एक दिवशी सगळ्या गावाच्या गवळीने गोळा झाल्या. आणि मग त्याने ठरवलं म्हणे काय करायचं, हा आता आपल्या हद्दीच्या बाहेर गेलाय. मग याला आता काय करायचं, तर म्हणे ह्याला आता आवर घालायलाच पाहिजे. मग आवर असा घालायचा तर घालायचा कसा, म्हणे आपला तर तो ऐकणार नाही. मग चला त्याच्या घरी मोर्चा घेऊन. मग सगळ्या गावाच्या गवळणी निघाल्या, नंदबाबाच्या घरी गेल्या. आणि नंदबाबाच्या दारामध्ये असा मोर्चा बचत गटाचा सगळा गेला तिथं. हो, आता सगळा मोर्चा गेला. तो काय पापड लाटा गेला होता काय? कशाला गेला होता? हो, त्या यशोदेला गाराने घ्यायला गेला. यशोदे कृष्णाला सांगा
ह्या तुझ्या कृष्णानं ह्या गावामध्ये तरास दिलाय, तरास. हो, गावात राहावा की नाही राहावा विचार करायची वेळ आली. आणि मग त्या यशोदेनं म्हणावं, का बरं? तर म्हणे, हा तुझा कृष्ण सगळ्या गावातले पोरं घेतो, सगळ्यांच्या घरामध्ये जातो, दही दूध खायचा ते खाऊ दे, पण मडकी पण फोडून टाकतो, सगळे नुकसान करतो. आज हा 15 दिवस त्यांचा सगळा हा बाजार चाललाय. ह्याच्या घरात आज दुसऱ्याच्या घरात उद्या, नाही का, असा 15 दिवस चालला. किती गावांना सहन करावं? त्या यशोदेने सांगितलं, म्हणे माझा कृष्ण तुमच्या घरात चोरी करायला येतो, हा 5 वर्षाचा. बघता 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 दुसरा मोर्चा आला, बघता बघता तिसरा मोर्चा आला. हो, आणि मग मात्र यशोदेला वाटलं, एक बाई खोटी बोलल, दुसरी खोटी बोलल, तिसरी खोटी बोलल. आता ह्या तिन्ही आल्याच्या बाया आल्या, खालचालीच्या पण आल्या, मधल्या आल्याच्या पण आल्या, वरचालीच्या पण आल्या, म्हणजे खोटा नाही. मग ते खरंच असलं पाहिजे. आणि मग मात्र भगवान यशोदे मातेला म्हणले, कृष्णा, जर तू खट्यालपणा जर करत असेल तर तुला आता घरात राहायचा परमिशन नाही. मग तुला काय करतो मी आता, तुला आता शाळेत जावं लागेल. हो, त्यावेळेची शाळा. आता त्या शाळेत गेल्या, त्या सगळ्या भगवान कृष्णाला शाळेत पाठवला. त्यावेळेची शाळा म्हणजे कसा, बॅग आणि कंपास आणि पेटी आणि पाटी आणि पुस्तक, पेन, असा काही प्रकार नव्हता, नाही का. पूर्वीची शाळा जुनी. मग त्यावेळेची शाळा काय करायची बरं, काय करायची, कशी शाळा होती ती. आणि मग त्या पेंड्या सुद्धा मला सगळ्यांनी काय केलं, भगवान कृष्णाने मग म्हणजे शाळेत जाशील ना, म्हणे जाईल. मग आता पण मी आता ते बारीक बारीक पोरं असतात ना, पहिल्यांदा शाळेत टाकतो ना आपण, पहिलीच परत ती पोरं शाळेत जात एक दिवस जातात. पहिल्या दिवशी शाळेत जातात आणि दुसऱ्या दिवशी म्हणतात मी नाही जाणार, जा तो आमका गेला ना तच जाईल, तो तमका गेला ना तच जाईल. हो, आणि मग म्हणला बाबा, मग ते सगळी टोळी गोळा केली. म्हणे बाबा त्याला पण ने, पण तुम्ही एकदा जा शाळेमध्ये, सगळी जत्रा गावाची पिढा तरी जाईल. आणि मग मात्र त्याने ते सगळा लवाजमाला गोळा केला. आणि मग मात्र त्या भगवान कृष्णाने आरोळी सोडली, पेंद्या सुद्धा चले रानात गावी चरायत रे, पेंद्या सुद्धा चले रानात गावी चरायत शाळेत टाकलं. सगळ्या गावाची गुरं गोळा करून रानात गाई सांभाळायला गेला. हो, आता तिथं तरी गप्प बसावं का नाही, एखाद्या पोराला ती खोडच असतो. आता गावात चोऱ्या करत होता तो होता, पण शाळेत गेला तेव्हा पण चोरी करायला लागला. पोरांची पेन्सिलच आण, मास्तरचा खडूच आण, मास्तरचा पेनच आण, नाही का. हे ती खोड आहे ती जात.
नाही तशी भगवान कृष्णाच्या ज्या काही घोडी होत्या त्या त्यांच्या जरी शाळेत पाठवला तरी काही तिथं बदल झाला नाही. म्हणे नाही ना गावात खेळून देत, मग आपण बाहेर खेळायचं आणि बाहेर ना येऊन चोऱ्या करायच्या. पण चोऱ्या करायच्या आता त्या कसल्या करायच्या ते काल पण महाराज म्हणले उद्या सांगा म्हणून थोडस. पण आपल्याला हा असा अर्ध्या तासाचा वेळ काय सांगता त्याच्यामध्ये नाही का. कशाची चोरी भगवान कृष्णाने केली, आपलं तो चित्त आहे त्या चित्ताची चोरी केली. चित्त नावलोणी त्याची चोरी भगवान कृष्णाने केली. लक्षात ठेवा ते आध्यात्मिक विषय आहे, तो फार विषय निराला आहे. भगवान कृष्ण कोण होता, राधा कोण होती लक्षात ठेवा. या शरीरातल्या ज्या धारा आहेत का धारा, तिचं नाव आहे राधा. धारा जर उलटी केली तिचं नाव राधा होतं लक्षात ठेवा. धारा धारा 15 वेळा जर म्हणलं तर काय होतं राधा. राधा मग ही राधा आहे आणि त्या सगळं जो आतमध्ये तत्व आहे त्याचं नाव आहे कृष्ण. आणि अशा प्रकारचा तो सगळा काला आहे, अशा प्रकारचा तो भगवान कृष्ण आहे. असं जे आपल्याला भ्रय्य अंगानेच काला करायचा आहे. आता तिथं तरी जाऊन गप्प बसावं का नाही, पण तिथं सुद्धा भगवान कृष्ण गप्प बसले नाही. तिथं सुद्धा अनेक प्रकारचे खेळ मांडले, नाना प्रकारचे खेळ मांडले. तिथं मग हमाम असेल, होंबरी असेल, रगोली असेल, चेंडू फळी असेल, अनेक प्रकारची विटी दांडू आहे. तुला विटी दांडू माहिती आहे काय? आहे ना, आहे. तुमच्याकडे खेळतात विटी दांडू, आमच्याकडे तसा प्रकार बंद झाला. हो विटी दांडू, चेंडू फळी पण आहे. आणि रगोली खेळता का रगोली? होंबरी नाही माहिती तुम्हाला. आता जीन्स पॅन्टीवर काहीच कळणार नाही. होंबरी कशाला म्हणतात, रगोली कशाला म्हणतात आणि हमामा कशाला म्हणतात. हमामा माहिती नाही, हमामा तुम्हाला माहिती महिला म्हणेल हमामा. मलाही माहिती नाही, मी काही लय 60 वर्षाचं नाही, पण मला मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडस वाचायचा नाद असल्यामुळे सगळे हमामा कशाला म्हणतात, होंबरी कशाला म्हणतात, रगोली कशाला म्हणतात नाही का, हे थोडस वाचायचा नाद असल्यामुळे पुराणात बघून मी तुम्हाला थोडस सांगण्याचा प्रयत्न करतो. लक्षात ठेवा. मग ते असे अनेक प्रकारचे हमामा असेल, होंबरी असेल, अनेक प्रकारचे खेळ तिथं भगवान कृष्णाने यमुनेच्या काठावरती मांडले. त्यातला हमामा तर जोरात चालायचा आणि आपण पण थोडासा हमामा करू. हमामा बोरे हमामा, हमामा बोरे हमामा. टाइम आपला संपलेला आहे लक्षात ठेवा. म्हणून सगळ्यांनी जो केलेला प्रसाद आहे, कालपासून ज्यांनी ज्यांनी सेवा केली त्यांना ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. बाकीची टोळी कुठं गेली माहित नाही, पण 3 जण सापडल्यात. पेंदे आहे, सुदामा आहे ना वाकडे आहे. हे आता सदरे काढले, आता धोतरा पण सोडा ना धोतरा. बरं ठीक आहे. चिंकेला वेले हो चोटी गाचे देवरी, हो चोटी गाचे देवरी, हो चोटी गाचे देवरी. देवारी डोई करे Oh,
हरिला कृष्ण महे आवाजने प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णव विठा संभव पुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका काला वाटो एकमेका वैष्णव विठा संभव तुका माने भूमंडळी तुका माने भूमंडळी तुका माने भूमंडळी तुका माने भूमंडळी माझी बाई आम्ही बाई वैष्णव विठा संभव जय नारायण नारायण सज्जन माय बाप झालेली सेवा समर्पण करण्यापूर्वी ज्यांनी ज्यांनी आज ह्या 1.5 दिवसाच्या कार्यक्रमाला तनानं मनानं धनानं सहकार्य केलं भागाड ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना कोटी कोटी धन्यवाद देण्यात येत आहे। आज ज्यांची उपस्थिती लागलेली आहे आणि काल वाट बघत होतो तुमची आमचे आवडीचे मंगेश सावंत आम्हाला काही उणीव भासले का त्यांना हाक मारावी आणि त्याने आम्हाला हात द्यावा। हो आजपर्यंत बामोगडे महाराजांनी सांगावं आणि त्यांनी ऐकावं। हो एवढी मोठी त्यांची थोरवी मला आता शब्दात वर्णन करता येणार नाही, कारण जे खरं आहे ते खरंच आहे। टाकाला जायचं आणि गाडगं मागं ठेवायचं कधीच नाही, लक्षात ठेवायचं। जो उदार अंतःकरणानं सेवा करतो का या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये उदार अंतःकरणानं द्या तुम्ही देत राहा।